उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिनांक 25 जून रोजी भंडारा जिल्हा दौरा होता। तो दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत। भाऊ, काय सांगाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा जो आहे तो रद्द करण्यात आल्याची माहिती आहे, नेमकं काय सत्य आहे? रद्द वगैरे नाही झाला। काल 25 तारखेचा जो दौरा होता साहेबांचा, तर 25 तारखेला फोरकास्टमध्ये 70 ते 75% भंडारा आहे आणि काल पण आपल्याकडे जर पाहिलं तर खूप मोठा जोरात पाऊस आला, ग्राउंडमध्ये पूर्ण पाणी जमा झाला। अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे आपले अधिकारी आहेत, जे फोरकास्ट वगैरेचे जे आहेत, त्यांना पण विचारलं, त्यांनी पण सांगितलं की हो पाऊस आहे। आणि आमच्याशी DCM ऑफिसची चर्चा चालू होती, त्यांनी सुद्धा विचारलं की त्यांनी 2 दिवस पाऊस आहे, त्यांनी पण कलेक्टर ऑफिसमधून विचारला। तर आम्ही त्यांना सांगितलं साहेब बरोबर आहे। तर त्यांनी मग एक दुसरा पर्याय दिला की 28 तारखेला साहेब रेराची मीटिंग आहे, तर रेराची मीटिंगमध्ये साहेब येणारच आहे, तर मग 2-2 होईल, 25ला आणि 28ला यायचा। पाऊस आला तरी काही फरक पडत नाही, कारण डोम बनलेला आहे, परंतु ते ग्राउंडमध्ये पाणी जमा होते, ते लोकांना त्रास होईल येण्या जाण्यामध्ये। तर त्याच्यामुळे बोललेत की बाबा असं नाही करता येणार का, 25 जागी 28 केलं? ते म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, तसंही आमचे बाकीचे ॲक्टिव्हिटी कार्यक्रम आहे, ते आम्हाला थोडं फ्री हँड मिळून जाईल। तर मी म्हटलं की ठीक आहे 28ला करा। मग ती रिवाईज झाली, डेट 25 जागी 28 झाली, पण कार्यक्रम काही हे नाही आहे आणि याच्याशी काही हे अफवा जे चाललंय त्याच्याशी जोडायची गरज नाही। आपण पूर्व विदर्भात करण्यात आलेल्या नियुक्त्या पण रद्द करण्यात आल्या अशी माहिती आहे आणि ते कुठेतरी नाराजीचा सूर आहे, त्याच्यामुळे हे जो दौरा आहे हा कॅन्सल झाला असं माहिती आहे, नेमकं काय? असं काहीच नाही, हे सगळे फेक न्यूज आहेत आणि कोणी सांगतात हे आम्हालाच माहिती पडत नाही। मला तर अजून एकही पक्षाच्या नेत्यांच्या कोणाचाच फोन आला नाही काय असं काही आहे। सगळं अफवा आहेत, सगळं फेक न्यूज आहेत। माझी माध्यमांना सुद्धा विनंती आहे, प्रिंट मीडिया की इलेक्ट्रॉनिक मीडिया दोघांना विनंती आहे की असे फेक न्यूज तुम्ही पसरवू नका। आणि असं फेक न्यूज जे पसरवतील त्यांच्यावरती त्या चॅनलवरती म्हणा किंवा प्रिंट मीडियावरती अविश्वास निर्माण होईल। तुमचा एक वर्ग आहे, विश्वास करणारा वर्ग आहे, त्यांच्या निराश करू नका तुम्ही। जे फॅक्ट असतील ते टाका। जर अधिकृत शिवसेना पक्षातून काही स्टेटमेंट आला असेल तर तुम्ही तो नक्की छापा, आम्ही पण मान्य करू। असं काहीच नाही आहे आणि सगळं शांत पद्धतीने व्यवस्थित चालू आहे। कोणतरी मुद्दाम ते असं क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात। आता इकडे लोकसभा संपर्क प्रमुख नेमणूक झालेली आहे, त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख नेमणूक झाली आहे, विधानसभा संघटक नेमणूक झाले आहेत आणि त्यामध्ये 19-20 असेल तर त्याच्यासाठी समिती नेमली आहे, समिती तपासेल, अहवाल पाठवेल। आणि असं असतं तर मला पक्षाच्या नेत्यांनी काहीदा सांगितलं असतं का, नरेंद्र असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं? मी पण प्रामाणिक काम करण्यासाठी हे तयारी आहेत। माझ्या हाताने जर समजा ज्या दिवशी चुकीचा होईल त्या दिवशी मी स्वतःच राजीनामा देईन। मग पण असं काहीच नाही आहे, नेते पण चांगले आहेत, सगळे आहेत आणि सगळे समिती जर येत आहे तर त्याच्यात घाबरण्याची काय गरज आहे? आणि मी काय माझी प्रायव्हेट कंपनी थोडी तर मी ते सगळं करता येतं, पक्षाचं आहे। जर पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली आहे तर माझं एक कर्तव्य आहे की पक्षाला समोर कसं नेता येईल। जे कोणी करतच नसतील ना, त्यांच्या पोटात दुखत असेल त्याचं मी काय करू शकत नाही। नक्कीच, पण जे नियुक्त्या आहेत त्या अजून रद्द झाल्या नाहीत असं आपलं म्हणणं आहे। नेमकं आपलं वरिष्ठांशी याच्या संदर्भात बोलणं झालं आहे का, आणि काय पक्षश्रेष्ठींचं काय म्हणणं आहे याच्यावर? हो, माझं अजिबात एकदम क्लिअर कट बोलणं झालेलं आहे। मला आणि माझ्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला कोणताच असं नियुक्ती रद्द झाल्याचं असं मेसेज किंवा पत्र किंवा असं कुठलंच असं बातम्या आलेलं नाही आणि कुठलेच रद्द झालेले नाहीत। आपण समोर चाललेलो आहे, समोर जात आहोत आणि रद्दचा हा प्रश्नच येत नाही। मीटिंगमध्ये जर सांगितलं असतं ना साहेबांनी रद्द झालं म्हणून, जितके लोक बसले होते त्यांना तरी विचारा का रद्द झालं का म्हणून। जे होते मीटिंगमध्ये त्यांना विचारा का बा खरंच हे सगळं रद्द झाले का? असं कुठेच रद्द नाही झाला, फक्त ते समिती नेमले आहेत का काय खरं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे। आणि हे सगळे जे पदनियुक्त झालेले आहेत सविस्तर एक जिल्ह्याच्या संदर्भात प्रेझेंटेशन शिंदे साहेबांना आणि खासदार साहेबांना दोघांना दिले आहेत। हे सगळं चर्चा करून केल्या आहेत, तरी त्याच्या पलीकडे सुद्धा अजून एक समिती नेमून चौकशी करून टाकायचं आम्ही मान्य पण केलं आहे। नक्कीच जी अफवा समाज माध्यमावर पसरवली जात आहे ती खोटी आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाला नसून पोस्टपोन करण्यात आलेल्या 28 जूनला त्यांचा दौरा होणार आहे। सोबतच या नियुक्त्या पूर्व विदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने करण्यात आलेल्या त्या नियुक्त्या अजून रद्द करण्यात आल्या नाही आणि अशी कुठलीही अधिकृत माहिती शिवसेनेने दिली नसल्याची माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिलेली आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.